नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आहे 3 मार्च आणि आज होळीचा दिवस आहे. होळीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येणार आहे का, असा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे. काय आहे सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या तालुक्याची स्थिती काय आहे, नेमके तुम्हाला पैसे कधी येणार आहे, तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सांगू इच्छितो, होळीनिमित्त जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार नाही. ठीक आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच लोकांनी माझ्याकडे व्हिडिओज आणि काही पोस्ट शेअर केल्या ज्यामध्ये होळीनिमित्त लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल अशा पद्धतीची माहिती सांगितलेली आहे. तर त्यावरती आपण विश्वास ठेवू नका, कारण ही माहिती जी आहे तर ती योग्य नाही. अशा प्रकारे कुठलीही सरकारने घोषणा केलेली नाही, त्यामुळे काहीही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता तुम्हाला अनुदान कधी मिळणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया. तर याआधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 7 ते 8 मार्च या तारखेपर्यंत अनुदान तुमच्या खात्यावरती जवळजवळ जमा होण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे. आता तालुकानिहाय जर स्थिती पाहायची झाली तर अशी आहे, काही यादी आपल्याकडे आलेली आहे जी काल म्हणजेच 2 मार्चला ती यादी आपल्याकडे आलेली आहे. त्या यादीमध्ये काही तालुक्यांचा समावेश आहे, ज्या तालुक्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुमचा कुठला तालुका आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, काही तालुक्यांची माहिती आलेली आहे. संभाव्य यादी आहे. एक्झॅक्टली त्याच तारखेला किंवा तशाच पद्धतीचा डेटा असू शकेल अशा पद्धतीची आम्ही म्हणजे हमी घेत नाही की म्हणजे जर आम्ही सांगितलं की 300 लाभार्थी तर करेक्ट 300 असेल असे काही नाही. होऊ शके त्यामध्ये 305 असेल किंवा 295 असतील. म्हणजे थोडासा इकडे तिकडे ॲक्युरेसीमध्ये जे आहे तर ते कमी जास्त होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, आता डेटा आपण पाहूया. आपल्याकडे जो डेटा आहे तालुक्यानिहाय, त्या डेटाची आपण आता चौकशी करूया. तर बघा, लिस्टमध्ये आज जो पहिला तालुका आहे त्याचं नाव आहे जाफराबाद. जालना विभागातील जाफराबाद या तालुक्याची स्थिती जी आहे तर ती पुढील प्रमाणे आहे. लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते ओके करण्यात आलेले आहे. म्हणजेच काल 2 तारखेला देखील काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट स्वीकारण्यात आलेले आहे आणि तुम्हाला अनुदान जाफराबाद या तालुक्यामध्ये 8 ते 9 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे. ठीक आहे, तर आपला जर तालुका जाफराबाद असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, चाळीसगाव या देखील तालुक्याची माहिती ते आपल्या डेटामध्ये शो होते आहे. लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपडेट करण्याची स्थिती जी आहे तर ती चालू आहे. तसेच लाभार्थ्यांना 7 तारखेला अनुदान येण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावरती 7 तारखेला अनुदान जमा केले जाईल. काही लाभार्थ्यांना 7ला आले नाही तर 8-9ला निश्चित येईल. पुढील तालुक्याची माहिती आपण जाणून घेऊया. तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका म्हणजेच गंगाखेड या देखील तालुक्याला आता अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती लवकरच चालू केली जाणार आहे. एक्झॅक्टली तारीख इथे दिलेली नाही आहे, म्हणजे आमच्याकडे तारीख मिळालेली नाही आहे, परंतु स्थिती देखील चांगली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स देखील अपडेट करण्याचे काम काल देखील म्हणजेच 2 तारखेला देखील चालू होते. आता पुढील तालुक्याची माहिती आपण जाणून घेऊया. जलकोट जो आहे तर तो तालुका आहे. त्या तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते 5 तारखेला ही स्थिती चालू होणार आहे, म्हणजे वितरणाची प्रक्रिया चालू होणार आहे. त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवसात अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. ठीक आहे, आता इथे 5 तारीख आम्हाला मिळालेली आहे. होऊ शकेल नियमाप्रमाणे ती 7 तारीख देखील होण्याची शक्यता आहे. लातूर तालुका आहे, ज्या लाभार्थ्यांचा तालुका आणि जिल्हा दोन्ही लातूर आहे, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे की तुम्हाला जे आहे तर ते अनुदान 8 आणि 9 तारखेला तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. ठीक आहे, तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये इतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील
नक्की विचारा. बऱ्याच तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपल्याकडे उपलब्ध होत असते, ज्यामध्ये कामठी नागपूर विभागातील तालुक्याचं नाव इथे आपल्याला शो होतं आहे. तर बघा, या तालुक्याला देखील 8 आणि 9 या 2 दिवसामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. एक सूचना आहे, काही लाभार्थ्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स कामठी या तालुक्यामध्ये अपडेट केलेले नाही अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते दिलेले नसेल तर लवकरात लवकर त्यांचे डॉक्युमेंट्स कामठी या विभागामध्ये जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे नागपूर रूरल या देखील तालुक्याची माहिती येते आहे. 7 तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया नागपूर रूरल या म्हणजे नागपूर या विभागामध्ये जे आहे तर ते सुरू होणार आहे, खास करून रूरल या विभागामध्ये. ठीक आहे, तर इथे देखील डॉक्युमेंट्सची स्थिती चांगली आहे. दिव्यांगांचे देखील डॉक्युमेंट्स खास करून अपडेट करण्यात आलेले आहे. आणि यावेळेस या विभागामध्ये काही नवीन लाभार्थी ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही, अशापैकी काही लाभार्थ्यांना लाभ आता मिळणार आहे, मार्च महिन्याचा लाभ. ठीक आहे, तर पहिला निराधार ज्यांना मिळेल तर त्यांचे अभिनंदन, या तालुक्यामध्ये त्यांना मिळणार आहे. पुढील तालुका आहे किनवट या देखील तालुक्याची माहिती आता समोर आलेली आहे. तुम्हाला देखील 7 तारखेच्या आत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स 2 मार्च 2026 पर्यंत अपडेट करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले होते तर कालपर्यंत त्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता पुढे सुरू राहणार आहे की नाही याविषयीची माहिती मिळालेली नाही आहे. ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर त्यांची स्थिती योग्य आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करण्याचं काम देखील पूर्ण केलेलं आहे तालुका स्तरावर. ठीक आहे, 7 तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो तालुका याच तालुक्याच्या जवळ आहे, लोहा जो आहे तर तो नांदेड विभागातील तालुका आहे. तर या देखील तालुक्याची स्थिती चांगली आहे. काही दिव्यांग लोकांना सूचना आहे की त्यांनी त्यांचे UDID कार्ड जे आहे तर ते आधार कार्डशी संलग्न केले पाहिजे. काही लाभार्थ्यांचे UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न नसल्या कारणामुळे जे आहे तर ते लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तर तो काही प्रमाणात थांबवण्यात आलेला. म्हणजे त्यांना 1500 रुपये मिळत आहेत, परंतु 2500 मिळण्यासाठी ज्या दिव्यांगांचे या तालुक्यामध्ये आधार कार्डला UDID कार्ड लिंक नाही अशा लाभार्थ्यांनी ते करणं गरजेचं आहे. पुढील तालुका आपण जाणून घेऊया. तो तालुका जाणून घेण्याआधी जर यामध्ये आपला तालुका आला नसेल तर तो नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा. पुढील तालुका आहे बोदवड या देखील तालुक्याची माहिती आता आपल्या पुढे येते आहे. बोदवड तालुक्याला देखील 7 तारखेच्या आत अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली कधीपर्यंत चालू होईल हे माहिती नाही, परंतु 7 तारखेच्या आत सुरू होईल. तारीख एक्झॅक्टली सुरू होणारी दिलेली नाही. 7 तारखेच्या आत म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील तालुका आहे येवला तालुक्याची स्थिती चांगली आहे. लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट जे आहे तर ते झालेले आहे. येथे देखील 2 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स स्वीकारणे तसेच अपडेट करण्याचे काम चालू होते अशी माहिती मिळते आहे. 8 आणि 9 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल अशी माहिती जी आहे तर ती समोर येते आहे येवला या तालुक्यामध्ये. बाकी सर्व स्थिती चांगली आहे. ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अद्याप जमा केले नाही त्यांना सूचना आहेत, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांनी जमा केलेले आहे. फक्त 10 ते 20% लाभार्थी राहिलेले आहेत ज्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स जमा केलेले नाही. तर अशा लाभार्थ्यांना सूचना आहेत की त्यांनी ताबडतोब जमा करावे. ठीक आहे, अंबळनेर या देखील तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे. तर बघा, या तालुक्यामध्ये दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक व सर्वच लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की कृपया राहिलेले डॉक्युमेंट्स म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा लाभ लास्ट 2 महिन्यापासून मिळालेला नाही, जानेवारी फेब्रुवारी ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त कराव्या अशी माहिती या विभागाकडून मिळालेली आहे. या विभागाने तारीख जी आहे तर ती जारी केलेली नाही की त्यांना तारीख किती तारखेला अनुदान येईल. ठीक आहे, तर इथे तारीख आलेली नाही आहे. फक्त या लाभार्थ्यांना सूचना आहेत ज्यांनी डॉक्युमेंट्स जमा केलेले नाही त्यांनी डॉक्युमेंट्स जमा करावे. खास करून ज्या लाभार्थ्यांना मागील 2 महिन्यापासून लाभ मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी. ठीक आहे, पुढील तालुका आहे पालघर. ज्या लाभार्थ्यांचा पालघर जिल्हा
आणि तालुका आहे अशा लाभार्थ्यांना 6 आणि 7 तारखेला अनुदान येईल अशी माहिती मिळते आहे. बाकी पालघरच्या आसपास जी खेडी गावं आहेत त्या गावात राहणाऱ्या रहिवाशांनी अद्यापही डॉक्युमेंट्स जमा केलेले नाही आहे, तर त्या लाभार्थ्यांना सूचना आहे की जर तुम्ही डॉक्युमेंट्स जमा केलेले नसतील तर ताबडतोब ते काम करून घ्या, कारण तुम्हाला अनुदान येणे गरजेचे आहे. बाकी लाभार्थ्यांची स्थिती चांगली आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स देखील 25 तारखेपर्यंत अपडेट करण्यात आलेले आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे पालघर विभागामध्ये. ठीक आहे. पुढील तालुका आहे इगतपुरी. इगतपुरी या तालुक्याची माहिती समोर येते आहे. 8-9 तारखेला अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होईल. तसेच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स देखील इथे आता अपडेट करण्यात आलेले आहे. स्थिती चांगली आहे. बाकी इतर काही विशेष माहिती मिळालेली नाही. 8 आणि 9 तारखेला अनुदान येईल. तर कोण लाभार्थी या तालुक्यातून येतात त्यांनी पटापट कमेंट करा. त्यानंतर पुढील तालुका आहे नाशिक तालुका. ज्या लाभार्थ्यांचा जिल्हा आणि तालुका नाशिक येतो त्या देखील लाभार्थ्यांसाठी माहिती आलेली आहे. तुम्हाला 8 तारखेच्या नंतर अनुदान येईल अशी माहिती मिळत आहे. ठीक आहे. बाकी दिव्यांग लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध नागरिक असतील किंवा विधवा महिला असतील अशा सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करणे आणि इतर काम करण्याचे जे प्रोसेस आहे तर ती चांगल्या पद्धतीने या तालुक्यात राबवण्यात आलेली आहे. बऱ्याच लाभार्थ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. ज्या लाभार्थ्यांना मागील 6 ते 7 महिन्यापासून अनुदान मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना देखील आता लाभ जो आहे तर तो मिळणार आहे. परंतु तुम्ही म्हणाल की सर मी काहीच केलं नाही आणि मला लाभ मिळेल का, तर नाही. ज्या लाभार्थ्यांना मागील 6-7 महिन्यांपासून लाभ थांबवण्यात आलेला होता काही छोट्या मोठ्या कारणांमुळे आणि ज्यांनी तालुक्याच ठिकाणी व्हिजिट केलेली आहे अशा लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो आता मिळणार आहे. तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये संजय गांधी निराधार किंवा कुठलीही योजनेसंबंधी काहीही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सर्वांना आजच्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.